लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील डायगाव येथील मागील मे महिन्यामध्ये पंचनामे केले गेले होते आणि बोगस पंचनामे करून 20 लोकांना पंचनामे केले होते। आपल्याबरोबर डायगावातील शेतकरी आहेत। काय सांगू टायगर ग्रुपचे देखील पाठिंबा दिला टायगर ग्रुपने, काय मी टायगर ग्रुप अध्यक्ष भागवतदादा पाटील पहिल्या सुरुवातीला मी निषेध करतोय अधिकाऱ्याचा की अधिकारी शेतकरी सांगतो की मी याला लागलोय बोलण्यासाठी, तर तो व्हॉट्सअपवर राजीनामा देऊन जर जात असतील एक कालची तारीख टाकून आजची तारीख यायचं नाही, हे किती बेकूफपणा आहे त्याचा। पण ह्याच्यावर वचक राहिली नाही कुणाची। शेतकरी येतात ते येऊ जात जाऊ जात, त्याला काय घेणं नाही शेतकऱ्याची। आणि दवाखान्यात अडचण आहे काहीतरी आहे बहाणे बनवायचे ते चुत्या पण आहे। ह्या अधिकाऱ्यावर कुणाचाच वचक राहिली नाही। अधिकारी मोकार झालेत, धाब्यावर बसून कुठं पास करणे लोन, धाब्यावर बसून पैसे घेणे, ज्यानं पैसे देईल त्याच नाव यादीमध्ये कसा डायरेक्ट 10% द्या 20% द्या, काय चालू आहे प्रकारे। अहमदपूरमध्ये टूवर भोंगा बाजार झालेला आहे, कुणी याला नाव ठेवायला जागा नाही आणि त्याच्यावर वचक कुणाचीही राहिली नाही। बरं, आता काय सांगाल, अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला पैशाची देखील अधिकाऱ्याने ऑफर दिली होती, काय प्रकार आहे? डायरेक्ट ऑफर द्यायला लागलेत ना, आम्ही एवढं तुमचं पास करू, तुमचं अनुदान एवढं पास करू, तुम्ही आम्हाला एवढी टक्केवारी द्या। हे कुठला नियम आहे? शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची का? शेतकरी पेरतो वाटो होतो शेतकऱ्याचं आणि 10% द्या 20% द्या, 20% मागतो म्हणून त्यांना डायरेक्ट असला अधिकारी कृषी अधिकारी मंडळ अधिकारी तर गावाकडेच गेला नाही अजून। 1 वर्ष झालं जॉईन होऊन गावाकडेच गेला नाही तो गावाकडे गेला नाही। पठाण धाब्यावर बसून त्याची पाहणी करतो म्हणजे शेताची कशी करतो धाब्यावर बसून, ते आम्हाला सांगावं का धाब्यावर बसून करायचं असलं तर आम्ही पण चालू करू धाब्यावर बसून पाहण्या करायच्या। हे सरळ निषेध आहे अधिकारी लोकांचा। हे तात्काळ सस्पेंड झाले पाहिजे, सस्पेंड केलं पाहिजे तात्काळ।